वहिनी आज सकाळी पासून आता मार्केट यार्डमध्ये प्रचाराला सुरुवात करणार. तिन्ही उमेदवार एकत्र येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार. आज आम्ही सगळेजण आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून आज जयंतीनिमित्त सगळ्यांनाच शुभेच्छा देतो. एकंदरीत तुम्हाला प्रतिसाद बघता काय वाटते, काय अनुभव आहे तुमच्यासोबत? गेले महिनाभरापासून आणि गावाला ऍक्टिव्हिटी देत आहेत आणि आज मार्केट कमिटीमध्ये आलात, काय भावना आहेत? सगळीकडेच मतदारसंघात फिरत असताना प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये. जिकडे जाईल तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक येतात, स्वागत करतायत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. त्यांचे विविध प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे सध्या, अशा पद्धतीने प्रश्न सध्या उन्हाळा चालू आहे, सगळीकडेच पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची अडचण सगळीकडेच आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे पावसाची तर गरज आहेच आहे, पण ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी नक्कीच किसान योजनेसारख्या अनेक योजना आहेत, त्यांच्या भविष्यात सुद्धा त्यापुढे आपण राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गेल्या 20 ते 35 वर्षापासून त्या प्रचार यंत्रणेत होतात. दादांसाठी तुम्ही मतं मागितली, साहेबांसाठी मागितली, ताईंसाठी देखील मागितली. आज तिथे उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटते की स्वतःसाठी तुम्ही मतं मागताना काय इतकी वर्ष मी अनेक उमेदवारांसाठी मतं मागितली, पण आता एक वेगळी भावना, जबाबदारीची भावना असते. त्यामुळे थोडस एक जबाबदारी असते आणि ती निभावण्यासाठी आपण त्यांना शब्द देत असतो. विकासाच्या मुद्द्यावरून वैयक्तिक मुद्द्यावर ही निवडणूक आली, कसं बघता? तर वैचारिक मुद्द्यावरची ही निवडणूक आहे. ही निवडणूक नात्यांची निवडणूक नाही, मी आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही मुद्दे हे वेगवेगळे आहेत. पवार साहेबांनी डायरेक्ट वैयक्तिकरित्या टीका करावी त्यांचं ते तर काही तुम्हाला असं वाटत होतं की पवार साहेब एकदम वैयक्तिक पातळीवर तुम्हाला बोलतील किंवा असं समोर सुरुवात आहे.